राजन. या कलियुगामध्ये अनंत दोष आहेत. अनंत दोषाचा सागर. निधे म्हणजे सागर. कलेर दोष निधे राजन. अस्ति एक महान गुण जे वेगळ्या युगात नव्हतं. सत्ययुगात, त्रेतायुगात, द्वापर युगात नव्हतं. तर काय आहे ते? कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परमृजेत. की जर तुम्ही भगवान कृष्णांचं कीर्तन कराल तर तुम्ही या सगळ्या दोषातून पार जाल. एक उपनिषद आहे कली संतरण उपनिषद, जे की ब्रह्माजी आणि नारद मुनी यांचं चर्चा आहे. नारद मुनी कोण आहेत माहित आहे? नारद मुनी ब्रह्माजीचे पुत्र आहेत. आणि ही सृष्टी कोण निर्माण केली? ब्रह्माजीने. सेकंड क्रिएटर आहेत. पहिले भगवान विष्णूने केली आणि नंतर मग सेकंडरी क्रिएटर जे आहे ते ब्रह्माजी आहेत. मग त्या ह्याच्यामध्ये राहायसाठी त्यांनी विचारले की काय करायला पाहिजे. इथं आता कलियुग येणार आहे, कलियुगामध्ये उपाय काय? तर त्याच्यामध्ये ब्रह्माजी सांगतात हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, इति षोडशकम नाम नाम. तर हे 16 अक्षरी मंत्र आहे. षोडशकम नाम नाम कली कल्मश नाशनम. हे कलियुग आहे. आता कलियुगाचे कल्मश म्हणजे त्याचे दोष कसे कमी होतील, तर हे जे कोणी मंत्राचं उच्चारण करेल. तर म्हणून सगळ्या जगभरामध्ये श्रील प्रभुपाद जेव्हा पाश्चात्य देशामध्ये गेले तर तिथं लोकांना राम कोण आहे, कृष्ण कोण आहे हे काहीच माहित नव्हतं. पण श्रील प्रभुपाद त्या ठिकाणी गेले आणि तिथे काय केले, त्यांना जास्त फिलॉसॉफी सांगितलं नाही. झाडाखाली बसले, करताल घेतले आणि वाजवायला लागले, कीर्तन करायला लागले. आणि हे फक्त हरे कृष्ण मंत्र एकदम. आणि सगळे मग तिथले अमेरिकेतले जे वाया गेलेले मुलं होते तिथं त्यावेळेस काय होतं, हिप्पी कल्चर चालू होतं 1967 नंतर. तर हिप्पी कल्चर होतं आणि तिथं सगळे लोक असे व्यसन करायचे, नशा करायचे आणि घराच्या बाहेर राहायचे. तर सगळे घरातून ते निघून गेलेले होते, वाया गेलेले होते.